आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। सुस्पाषण टेकडीवर नागालँडच्या विद्यार्थ्याला लुटणारे जेरबंद। सुस्पाषण टेकडीवर सायकलिंग ट्रेकिंगसाठी आलेल्या नागालँड येथील राहणाऱ्या विद्यार्थ्याला शस्त्राचा धाक दाखवून लुबाडणाऱ्या दोघांना चतुश्रुंगी पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्या 2 अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतलंय। अजिंक्य अशोक बोबडे वय वर्ष 18 राहणार गुरुकृपा बिल्डिंग संत तुकाराम नगर नवी सांगवी आणि निखिल बाबासाहेब डोंगरे वय वर्ष 18 राहणार साकेत सोसायटी आंबेडकर चौक औंध अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। याबाबत पोंजेराई कामेई वय वर्ष 19 राहणार गंगानगर जुनी सांगवी यांनी चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। मिळालेल्या माहितीनुसार पोंजेराई कोमई हे नागालँड येथील राहणारे असून स्पायसर कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत। ते 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7:30 वाजता सायकलिंग ट्रॅकिंगसाठी सुस्पाषण रोडवर मित्रासह गेले होते। त्यावेळी 4 जणांनी कोयत्याचा धाक दाखवून व कोयत्याने मारहाण करून त्यांच्याकडील 2 मोबाईल व इतर साहित्य असा 20,000 रुपयांचा माल चोरून नेला होता। चतुश्रुंगी पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी 4घांचा शोध घेऊन त्यांना पकडले। त्यांनी जबरदस्तीने काढून चोरून नेलेला व गुन्हा करताना वापरलेली मोटरसायकल कोयता असा 1,21,200 रुपयांचा माल हस्तगत केलाय। ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोलकोटगी, विजयानंद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस हवालदार सुधाकर माने, इरफान मोमीन, बाबासाहेब दांगडे, श्रीधर शिर्के, किशोर दुसिंगे, संदीप दुर्गे, विशाल शिर्के, पोलीस अंमलदार बाबासाहेब भांगले, प्रदीप खरात, श्रीकांत सांबळे, प्रशांत गायकवाड यांनी केली आहे।